माग कुणी म्हणू नका. काय चाल म्हणायला लावलेली असतात का? त्याची चाल नाही का बघायची तुम्हाला? कशा काय गातात त्याची चाल नको का म्हणायला? तुम्हाला पण चाल करी व्हायचं ना, घेल करी. बरोबर आहे का? बस बस एवढी बाहेर काय आवडती. थोडं तिकडे घर झालं. आता तुम्हाला पुढे काढलंय दुसऱ्या वर्षाला का तिसऱ्या? हा दुसऱ्या वर्षाला ना. हा मराठी चाल म्हणायची. काय तुमचं बाज झाला आता बालिश मला सारखं मायनस कुठवर तुम्हाला उचलायचं. तुम्हाला उद्या बाहेर गेल्या कोण उचलणार आहे? तुम्ही कधी तुमचं स्वतः उचलायचं. बरोबर आहे का? पहिल्या वर्षाला जाऊ दे, त्यांना काही कळत नाही. पण तो दुसऱ्या वर्षाला मला तो म्हणलं पाहिजे ना, काढून देते चालणीच्या स्पीडीत ना, काढून देते. काय
दिसत नाही. इकडे या ना, मोठ्या मुली इकडे या, पाठीमागच्या लाईनीत या ना इकडे. अरे ज्यांच्या गळ्यात टाळ आहेत ना ते इकडे या. मोठ्या मुली तिकडे आहे ना, ऋतू बितू इकडे द्या. हे सगळ्या जुन्या पुरी टाळ माग मुलींच्या जुन्या नव्या मुलींचे टाळ माग पुढे होते बाळानो. काय हे असंच यांचं काय आहे. इकडे या. विण्याच्या अलीकडे या. विण्याच्या अलीकडे या. विण्याकडे टाळ खाना खाना वाजली शकील तर चांगलं होत नसतंय. आणि पुन्हा जुन्या पुरी म्हणायला पडतात ना बऱ्या. साधी असतात आपुल्या हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्रा होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझा धडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला विठाला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता किंवा घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा हितपर्यंत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपल्या सेवे करता निवडलेला आहे. विठाल विठाल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य असते. ज्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि याच महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटं मोठंसं गाव म्हणजे आळंदी. तसेच आळंदी गावामध्ये राजमाता जिजाऊ आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये मला ही कीर्तन रूपी सेवा मिळाली हे माझं मी परम भाग्य समजते. तसेच माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे गायनाचार्य आमच्या गुरुवर्य माई हरिभक्त पारायण अंजनाताई महाराज जगताप तसेच मृदुंगाचार्य असतील टाळकरी असतील विनेकरी असतील गुरुजी असतील तसेच माझी बहीण पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. तसेच आम्हाला आमच्या आईसारखं प्रेम करतात. तसेच आमची आई पण आहे. तसेच माझी पण आई आहे आणि तुम्हा सर्वांचे खूप आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठाल आजच्या कीर्तनाचा प्रतिप्रदे विषय असा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जाग असणाऱ्या मुलाच्या मारापाला धन्यता देतात. मग पहिलाच प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिल्लीचा तख्ता तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केली ते म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का देतात? कारण त्याच्या आई वडील धन्यतेच्या लायकीचे आहेत म्हणून. विठाला विठाला शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. मग महाराज बीज जर चांगलं असेल ना रोपटे चांगलं जन्माला येतं. तुम्ही माझा इथे शंका आहे की बीज हे बबुल का आम का असे खाये बाभळीच्या झाडाला आंब्याची कळी लागू शकते का? म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग महाराज हिरण्यकश्यप एवढा पापी असून भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचं कारण आहे पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू माता. त्या कयाधू मातेला इंद्रदेव चोरून येत असताना त्यावर नारदाचं लक्ष केलं. त्या नारदाने हाक मारून सांगितलं, ये इंद्रा असे ती महान पतिव्रत आहे तिला सोडून दे. तिने जर तुला त्रास दिला तू जळून
खाक होशील. तिने जर तुला जर श्राप दिला तू जळून भस्म होशील तर का. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हिरण्यकश्यपूची पत्नी आहे पण महान पतिव्रता आहे. तिला सोडून देण्यास सांगितलं. तिला तिथे सोडलं आणि ती त्या नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन राहू लागली. त्या नारदाच्या आश्रमामध्ये रात्रंदिवस माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कयादू मातेच्या पोटात असलेला भक्त प्रल्हादावर झाला. मी सांगत नाही, भगवान श्रीतेनोबरे हरिपाठात सांगतात. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला झाला कृष्ण दाता. मग महाराज हिरण्यकश्यपू एवढा पापेसून भक्त प्रल्हाद का जन्माला आला कारण त्याची आई पुण्यवान होती म्हणून. शिष्येन मात्र पुण्येना पुत्र पुण्येन चतुर्था दाता वंश पुण्येना आत्म पुण्येन स्वभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येत असना शीलवान पुत्र जन्माण्यासाठी आईचं पुण्य लागते. विद्वान पुत्र जन्माण्यासाठी बापाचं पुण्य लागते. उदार पुत्र जन्माण्यासाठी वंशाचं पुण्य लागते. आणि भाग्यवान पुत्र जन्माण्यासाठी स्वतःच पुण्य लागते. विठाला स्वतःच पुण्य लागते. उन्माद पुत्र जन्माला येत असना ते आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असना ते बापाच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असना ते वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्य पुत्र जन्माला येत असना ते स्वतःच्याच पापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असत ना त्या अर्थी त्याच्या आई वडील पुण्यवान असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबाराय त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुलिया हिता गोवाचे नाव वाग्मय आहे. याचे दुसरे कारण आहे. बाळ जन्माला आल्यावरती त्याच्यावरती महत्त्वाचे संस्कार घडवणाऱ्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा असतो? मातेचा असतो. काही संबंध पित्याचे असतात. याचे तिसरे कारण आहे. आई घराचा मांगल्य असते तर बाप घराचा अस्तित्व असतो. छोट्या छोट्या संकटाकरता आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरता बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जर रस्त्याने चालत असल्यावर आपल्याला जर ठेच लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर येतो. आणि आपण जर मोठा हायवे पास करताना आपल्या अंगावरती जर ट्रक आला तर आपण काय म्हणतो? अरे बापरे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर येतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता आणि नंतर पिता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
अहो अर्ध्या रात्री उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्प्या जेवायला बसला, 2 घास खाल्याने आपल्या आईला प्रश्न विचारतो, आई कुणी केली का भाजी? त्याच्या आई काहीच बोलली नाही. त्याच्या आई वाटलं आपण काही बोलावं तर पप्प्या तकाम उठून जाईल, एवढं घारपाप कुठंच नाही. पुन्हा त्या पप्प्याने आपल्या आईला प्रश्न विचारला, आई कुणी केली का भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली, तुझ्या बायकोनी केली. बायकोनी केली भाई? मग सांगायचं नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, होतच असतं वाढ. वा 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 वा, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बेडी, तो ओढतोय काडी आणि त्याची बायको मात्र जाडी जाडी, आई मात्र हाडकोळी. तर का आई रे बैमान दुनिया, आई रे, 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 आई रे बैमान दुनिया. कोणाला किंमत आहे? छक्का. हा एक चौकात सिग्नल लागला ना लगेच 100 रुपये. तसं वारकरी असल्यावर 1 रुपया देत नाही हो. याचा असू द्या. आता आई जवळ असा ना, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आणि बायको आल्यावर, बायको माझी भांडणाचा संसार दिला तिने भांडणाला आधार. आता नवरा बायको मला ना भांडण असणारच. प्रत्येकाचीच नवरा बायको बरं का, तुमचंच आमचंच नाही. प्रत्येकाचीच नवरा बायको वेगवेगळ्या पद्धतीने भांडत असतात. आता दुकानदार आणि दुकानदाराच्या बायकोचं भांडण झालं ना, दुकानदाराची बायको म्हणते नका पुढे सोडू. आता नवाची बायको नवाला म्हणते तुम्ही माझा केसानेच गळा कापला. आता डॉक्टरची बायको डॉक्टरला म्हणते थांबा तुम्हाला तपासूनच बघते. आता वकिलाची बायको वकिलेला म्हणते थांबा तुमचा निकालच काढते. आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कोणी करवरडू. आता पखवाजवाल्याची बायको पखवाजवाल्याला म्हणते नका कोणीकडे थापा मारू. आता कीर्तनकारीचा नवरा काय करतो म्हणजे माझं लग्न झालं नाही, विठाला विठाला विठाला. असे 2 मित्र होते महाराज, सखाराम आणि तुकाराम. आता तुकाराम होता हुशार आणि सखाराम होता ढ. आता तुकाराम हुशार होता म्हणजे सखाराम त्या तुकारामच्या कॉप्या करू पास व्हायचा. सखारामची 10वी झाली, 12वी गेला, 12वी पण पास झाली. आता दोघांना फक्त नोकरी लागायची होती. मास्तरनी तुकारामला आत बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला या भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणला नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न विचारला भारत स्वतंत्र केव्हा झाला? तो म्हणला 1942 पासून प्रयत्न चालू होता, 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला माणूस चंद्रावर राहू शकतो का? तो म्हणला शास्त्रज्ञाचा शोध चालू आहे. आता तुकाराम पास झाला. तुकाराम गेला आणि सखारामला सगळेच प्रश्न उत्तर सांगून टाकले. मास्तरनी सखारामला बोलवलं. सखारामला पहिलाच प्रश्न विचारला तुझं नाव काय? तो म्हणला नरेंद्र मोदी. आता मास्तरला वाटलं एक असेल गलीतला आणि एक असेल दिल्लीतला. आता एका नावाचे भरपूर लोक असतात ना. दुसरा प्रश्न विचारला तुझा जन्म केव्हा झाला? तो मला 1942 पासून प्रयत्न चालू होता, 1947 ला माझा जन्म झाला. मास्तरनी डोकंच बडावून घेतलं. मास्तर मला येडा बिडा झाला की काय? तो मला नाही शास्त्रज्ञ
शोध चालू आहे. विठाला 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 आता एका सरांनी एका मुलाला प्रश्न विचारला, तुझा जन्म केव्हा झाला? तू लयच चॅप्टर दिसतो रे. तो म्हणला, माझा जन्म बुधवारी झाला. सर तुमचा जन्म केव्हा झाला? सर म्हणले, माझा जन्म रविवार झाला. तो मुलगा म्हणला, सर तुम्ही सर असून खोटं बोलू नका बरं का. रविवार तर सुट्टी असते ना, मग जन्म कसं काय होणार? तुम्ही सांगा महाराज, आता जन्मातून सुट्टीचं काय काम आहे? तर तो म्हणला, मास्तर म्हणला, गप्प बस वेड्या, तुला बेल्टच काढून मारेन. तुम्हाला मारूच शकत नाही. तुम्ही जर बेल्ट काढला तुमची पॅन्टच गळून जाईल. आता बेवडी पण लय चॅप्टर हो. कीर्तन संपला ना, काढला तंबाखू. गावकऱ्यांनी लयच निवडून कीर्तनकार आणले. लयच ठोकतात आपल्याला, आमक करणं कान, फुलान करणं कान, बिस्सानं करणं कान. आज तर पिलू लयच बारीक होत. आता तरी पुढे आजचे उपदेश आता तरी पुढे. आमची मालिका गेली, आमची गाथा गेली. अरे नका करू अशा आयुष्याचा. असंच आहे का गावी? माझं कीर्तन होतं, 9 लाख कीर्तन होतं आणि मी 7 लाच पोहोचले. आणि तारीख घेणार की तेच माझ्या अंगावर आले. ए मुली, काय मध्ये मध्ये करतीस? इथं कीर्तन कार्य नाही. मी म्हणलं, मीच आहे कीर्तनकार. मला वाटलं ड्रायव्हरच आहे. म्हणलं ड्रायव्हर काय आता कुर्ती कोट घालून येतो का? मला वाटलं ड्रायव्हरच आहे. आम्ही म्हणलं कुर्ती कोट घालून येतो का? तुम्हाला ड्रायव्हरच आहे. आता तुम्ही सांगा, मला दाढी ना बॉडी नुसती सांगायची गाडी. माणूस कसा पाहिजे एकदम कडक. मला तर दाढी नाही आणि बॉडी नाही, कारण मी मुलगीच आहे. विठाला विठाला विठाला. विठाला विठाला आता नाव पण लय चॅप्टर हो. पहिले नामस्मरण व्हायचं म्हणून चांगली असायची. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, बहिणाबाई असं नाव चांगले असायचे. आता नाव निघले तर शांताबाई भांडायला कुत्र्याची आई. नाव शांती नसेल भांडण आणती. नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर. एका आजीला एक ना झाली. त्या आजी त्या नातीचं नाव चांगलं ठेवायचं, जसं की जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई. त्या आजी बघत होत्या टीव्ही. त्या आजी नाव काय ठेवलं? पप्पी. आता आजी नात निघाली समाधी सोयाला आळंदीला लाखो वारकरी. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. नातन आजीचं दर्शन झालं. आता एसटी बस मध्ये बसल्या पण त्यांना काय बसायला जागाच मिळाली नाही. दिवस मावळला, रात्र झाली पण त्यांना काय बसायला जागा मिळालीच नाही. आणि रात्री 10 वाजता कंडक्टर खाली उतरला आणि ती आजीबाई काठी टेकवत त्या कंडक्टर जवळ गेली आणि म्हणाली, कंडक्टर, दिवस माळवला, रात्र झाली पण आम्हाला काय बसायला जागाच मिळाली नाही हो. मला नका घेऊ पण माझी पप्पी तरी घ्या. कंडक्टरला जागेलाच अटॅक आला. दुसऱ्या त्या कंडक्टरला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर ती आजीबाई सफरचंद घेऊन मागून बोलायला गेली. कंडक्टर, ही काय झोपायची वेळ आहे का? आता तरी माझी पप्पी घ्या. कंडक्टर डायरेक्ट कोमातच गेला. आता शुद्धीवर आल्यावर बोला की आजीबाई, तुमचं नेमकं म्हणणं तरी काय होतं? अहो माझं नेमकं म्हणणं एवढंच होतं की मला नका घेऊ
ठेवू, पण माझ्या नातीचं नाव पप्पी आहे. मी तिला घ्या असं म्हणलं होतं. अहो पहिलं सांगायचं ना, 2 लागेले ना म्हणून नाव चांगलं असू द्या. विठाल विठाल ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा मुखी म्हणता चुकी फेर चला आळंदीला जाऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नावातच वजन आहे. मुखी म्हणतात चुकती फेर, नखाच्या चोमी झाले, लोखंडाचे पीठ खाऊन राहिले, जगले रावणाच्या काळात. अरे एवढं सोपं नव्हतं. कीर्तनात नाचता तिथं कोण नाचतो? नामदेव कीर्तन करी एकाने परत प्रश्न विचारला. एकदा वर गेली की खालीच येत नाही. मी म्हणलं मला नाही माहिती. ते म्हणलं उंची. एकदा वर गेली की खालीच येत नाही. एकाने डबल प्रश्न विचारला. दीदी तू कीर्तन करते ना, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी म्हणलं बोल. तो म्हणला एकदा पुढे गेली की मागच येत नाही. मी म्हणलं मला नाही माहिती. तो म्हणला ढेरी. पुढे गेली की मागच येत नाही, त्यासाठी व्यायाम करून आणावं लागते. विठाला 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 एकदा असंच एका गावी गेले आणि एका मुलाला प्रश्न विचारला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? तो म्हणला त्याचे गुरुजी लय चट्ट होते, खुर्चीवर बसून तंबाखू चोळत होते. तो काहीही बोली नाही. तो म्हणला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म मला माहिती नाही कोणत्या किल्ल्यात झाला. त्या महाराजाने हळूच मोबाईल मध्ये किल्ला काढून दाखवला आणि म्हणला महाराज मी सांगू का? अरे तुलाच म्हणतो तूच सांग. तो म्हणला किल्ल्यात झाला. अरे ते तर सर्वांनाच माहिती आहे, पण कोणत्या किल्ल्यात झाला? तो म्हणला गुरुजींच्या किल्ल्यात झाला. विठाला विठाला कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. या कलियुगामध्ये साधू संतांना कोणीच मानत नाही. जो मानतो ना त्याच्या आई वडील धन्यतेच्या लायकीचे आहेत. हे जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. कन्या पुत्र होती जे
आईच असते नसते सांभाळणारी बाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळतही नाही. असंच महाराज एक मुलगा शाळेत जात होता. त्याला काही मुलं चिडवायला लागतात. अरे अंधईचा मुलगा आला, अरे अंधईचा मुलगा आला. तो आपल्या आईकडे पळत गेला आणि आपल्या आईपाशी येऊन ढसा रडायला लागला. आणि त्याची आई बोलली, का रे बाळा तू का रडतोय? तो मुलगा म्हणला, आई तू एका डोळ्याने का अंधे आहेस? मला रोज मुलं शाळेत चिडवतात. अरे बाळा मुलं चिडवतच असतात. त्या आईने त्या मुलाला जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर तो मुलगा तिथेच झोपी गेला. बघता बघता मुलगा 5 वर्षाचा झाला आणि नंतर तो 10 वर्षाचा झाला. नंतर 21 वर्षाचा झाला. 21 वर्षाचा झाल्याच्या नंतर तो मुंबईला राहायला गेला आणि आपल्या आईला फोन लावतो आणि आईला म्हणतो, आई मला कलेक्टर होण्यासाठी 2 लाख रुपये हवेत ग, मला 2 लाख रुपये हवेत. त्याच्या आईने कोणताच विचार केला नाही आणि त्याची आई डॉक्टर साहेबकडे गेली. त्याच्या आईला वाटलं मला 2 टाइमची भाकर खायला भेटत नाही. त्याची आई डॉक्टर साहेबकडे गेली आणि डॉक्टर साहेबला म्हणाले, डॉक्टर साहेब माझी किडनी घ्या आणि मला 2 लाख रुपये द्या. तर त्या डॉक्टर साहेबने त्या आईची किडनी घेतली आणि त्या आईला 2 लाख रुपये दिले. हे घे रे बाळा, तुला 2 लाख रुपये हवीत ना, हे घे. त्या मुलाने पैसे घेतले आणि त्याची पार्टी मजा केली आणि तो मुलगा कलेक्टरही झाला. काही दिवसांनी त्या मुलाचं लग्न झालं आणि त्याला लेकरू पण झालं. आणि लेकरू झाल्याच्या नंतर तो मुलगा आता गावाकडे परत कधीच आला नाही. त्याच्या आईला वाटलं माझा मुलगा आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल, पण मुलगा काही आलाच नाही. आता असं करत करत गावातल्या लोकांनी त्या मुलाचा सत्कार ठेवला आणि तो मुलगा आपल्या घरी आला आणि आपल्या त्या आईने त्या मुलाला बघितल्या त्या आईच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं महाराज आणि तो मुलगा ती आई ढसा रडायला लागली महाराज आणि म्हणाली, बाळा तुझा गावातल्या लोकांनी सत्कार ठेवला आहे. हो आई, गावातल्या लोकांनी माझा सत्कार ठेवला आहे, पण तू माझ्या सत्काराला यायचं नाही. तू जर माझ्या सत्काराला आली तर मी इथून तुझ्याजवळ राहणार नाही. आणि त्या आईला एकच भीती होती, माझा मुलगा मला सोडून जाणार नाही ना. ती आई म्हणाली, अरे बाळा तुला मी लहानाचं मोठं केलंय, सोन्यासारखं जपलं, हिऱ्यासारखं चमकवलं, हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून मी तुला जन्म दिला आणि तू त्याच आईला म्हणतो की सत्काराला येऊ नकोस. तो मुलगा रागाने निघून गेला आणि रागाने निघून गेल्याच्या नंतर त्या आईला राहूशी वाटलं नाही. ती आई एका पडक्या घरापाशी गेली आणि घरापाशी गेल्याच्या नंतर ती आई तिथून सत्कार बघत होती. त्या एका माणसाने त्या आईला बघितलं आणि माईक मधून हाक मारली, ओ आई इकडे या. ती आई घाबरत टीजवर गेली. त्या आईला वाटलं माझा जर मुलगा मला सोडून गेला तर त्या आईला इतकीच भीती होती की माझा मुलगा मला सोडून तर जाईल ना. तर त्या आईचा पण सत्कार केला. आता दोघं पण घरी आल्याच्या नंतर तो मुलगा आपल्या आईला वरडायला लागला, आई तुला सांगितलं होतं ना सत्काराला येऊ नकोस, तरी पण तू का आलीस? संध्याकाळी झोपाची वेळ झाली का नाही झाली की मुलगा लगेच बॅग भरून निघून गेला आणि त्याच आता गावाकडे तो परत कधीच आला नाही. पण त्याचं एक दिवशी गावाकडे काम पडलं आणि तो मुलगा आला आणि बॅग भरू लागला. त्याचं काम आटपून तो बॅग भरू लागला. त्याला आठवण आली की आपल्या छोट्याशा गावामध्ये आपलं घर, त्या घरामध्ये आपली आई राहायची. तो आपल्या घराकडे गेला आणि बघतो तर सगळं गवत फुटलं होतं आणि त्याच्या आईचा फोटो दिसला. तो आपल्या आईच्या फोटोला घेतो आणि कडकडून मिठी मारतो आणि त्या फोटोच्या मागे एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं, बाळा तू म्हणायचा ना तू एका डोळ्याने का आंधळी आहेस, तर ऐक रे बाळा, जेव्हा तू लहान होता तू खेळता तुझा एक डोळा पडला, तेव्हा मी तुला माझा डोळा काढून दिला रे बाळा, माझा डोळा काढून दिला. पण त्या मुलाला त्याची आई कधीच मिळणार नव्हती महाराज. कशाला गेली आई तू स्वर्गाला,
की खरं सांगतो तो बाप तो तुम्हाला सर्व गोष्टी वस्तू पुरत असतो तरी तुम्हाला त्याची किंमत कळत नाही. ज्याला मिळत नाही त्याला जाऊन विचारा. लोक सांगतात खरं सांगतात अनुभवल्याशिवाय जग कळत नाही. महाराज जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा तुम्हाला त्या बापाची आठवण येते. पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गडा हाकला वटामध्ये हासू दारी कणावा काला गरीबर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. अहो निस्वार्थ प्रेमी मुलगी बापावरच करत असती. पुत्र अथवा कन्या कोणत्या कोळामध्ये जन्माला येत असतात आणि ते तुम्हाला आम्हाला आवडत असतात ते देवाला सुद्धा आवडत असतात. यात नवल नाही तर ते कोणते देवाला आवडतात म्हणून एकदा भजन करा. विठोबा